संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 1 जानेवारीला नाशिक जिल्ह्यातील पांगरी येथील छावा भारत क्रांती मिशन वर्धापन दिन आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलासभाऊ पांगारकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित राहणार आहे, अशी पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर विलास पांगारकर यांनी सांगितले। नववर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीला नाशिक जिल्हा आणि सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील बाबा मंदिर प्रांगण येथे दुपारी 11 वाजता मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या विजयी लढ्यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत। छावा भारत क्रांती मिशनचा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलासभाऊ पांगारकर यांचे अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित राहून जनसमुदायाला राष्ट्रहित आणि समाजहितावर अनमोल मार्गदर्शन करणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये अभूतपूर्व तयारी करण्यात आली आहे। छावा भारत क्रांती मिशनचे संकल्प आणि शिवजागरणाचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले। एक जानेवारीला सिन्नर तालुक्यात पांगरी या गावात भारत क्रांती मिशन आयोजित कार्यक्रम, वर्धापन दिवस, अधिवेशन आणि आमचा संघटनेच्या वतीनं आपला वर्धापन दिवस साजरा करणार आहोत। त्या निमित्ताने मनोज दादा जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत आणि नाशिक जिल्ह्याचे आपल्या महाराष्ट्राचा जो कुंभ होतोय त्याचे महंत भक्तिदास चरणदास महाराज हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच लवितकर महाराज हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच शनी भक्त श्री महामंडलेश्वर महादेव महाराज हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आमचे विजय काकडे पाटील असतील, त्यांच्या संग सगळी जी टीम महाराष्ट्रात काम करते, महाराष्ट्राच्या बाहेर जे सगळे कामं करतात ते सगळ्या राज्यातून या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। जगन्नाथपुरीच्या रथयात्रेची आणि जन्म उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्यामुळं ही घोषणा 1 जानेवारीला आपण पांगरी इथून करणार आहोत। विविध कार्यक्रमाचं आयोजन तिथं केलेलं आहे। उद्योजकांचे सन्मान आम्ही करायचं ठरवलेलं आहे। तसंच घोड्याच्या टांग्याच्या ज्या शर्यती होत्या, शेतकऱ्यांचा आनंद असतो, त्या शर्यतीमध्ये जे बैल घोडे असतात, बैलांच्या ज्या शर्यती असतात त्यांचाही सन्मान आम्ही तिथं करणार आहोत आणि साधू संतांच्या आशीर्वादाने सगळे लोककला असतील, जे सामाजिक काम करतात त्यांचाही सन्मान आम्ही तिथं करणार आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। 1 जानेवारीला भारत क्रांती मिशन आणि भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलासभाऊ पांगारकर यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे। देशभरातून लोक त्या ठिकाणी येणार आहेत, महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आणि पांगरी गावामधून त्या कार्यक्रमाला एक सुरुवात आपण करतो। खेड्यागावापासून त्याची सुरुवात झाली आणि त्या खेड्यागावाला आपण तिथूनच आपण एक प्रेरणा म्हणून पुन्हा वर्षभर आपण कार्यक्रम करणार आहोत। मग जगन्नाथपुरीचा विषय असेल, रथयात्रेचा विषय असेल, उद्योगाचा विषय असेल, महिला सबलीकरणाचा विषय असेल आणि 18 पकड जाती धर्माच्या लोकांना जे काही वाद आपसामध्ये होत असतात जाती ते मिटले पाहिजे, यासाठी आपण ती भूमिका घेऊन काम करत आहेत। या कार्यक्रमाला मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत। शिवाजी महाराजाचा आदोळ सिंदखेड राजा इथून शिवाजीराजे जाधव हेच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। साधू संत त्या ठिकाणी येणार आहेत, त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन आपल्याला, त्यांचा आशीर्वाद मिळणार आहेत आणि याच पद्धतीनं एक छत्रपती शिवाजी महाराजाचं 140 कोटी लोकांपर्यंत खरंच शिवचरित्र, वस्तुनिष्ठ चरित्र लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि 22 काही आपल्या ज्या भारतातल्या ज्या काही 22 अलग अलग भाषा आहेत त्या भाषामध्ये ट्रान्सलेट झालं पाहिजे आणि प्रत्येक राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा जय जयकार झालाच पाहिजे।